देशासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या हुतात्मा भाई कोतवाल यांच्या जीवनावर चित्रपट तयार होतोय। या चित्रपटाची पटकथा आणि संवाद हे एकनाथ देसले यांनी लिहिलंय, तर दिग्दर्शन एस प्यारेलाल हे करत आहेत। विशेष म्हणजे माथेरानमधील विद्यार्थी आणि नागरिकांना या चित्रपटात काम करण्याची संधी मिळणार आहे। वीर भाई कोतवाल यांनी आपले संपूर्ण जीवन देशहितासाठी खर्च केले। त्यांचा जीवन इतिहास देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचावा हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून हा चित्रपट निर्माण होत आहे। पहली बार उनके बारे में जाना समझा, मुझे लगा कि ये व्यक्ति कोई साधारण नहीं थे। शायद हमारे इतिहासकारों ने इन पे ध्यान नहीं दिया या फिर उनकी उतनी तुलना नहीं की गई और लोगों के साथ में। तो कहीं ना कहीं मेरे अंदर एक जो डायरेक्टर है इस चीज़ को महसूस किया और मैं तलाश करता रहा कि भाई कि ऐसा कोई व्यक्ति हो जो उनको अच्छी तरह से जानता हो उनके बारे में या खुद वो प्ले कर चुका हो। और ऐसे में मुझे एक व्यक्ति की जो तलाश थी मेरी वो ख़त्म हो गई और एकनाथ देसले जो लगभग 22 सालों से इनके चरित्र को निभाते रहे हैं, खुद लिखे भी हैं ड्रामा और कई किताबें भी लिख चुके हैं। और ये संजोग ये था कि जो सोचा था मैंने उससे कहीं ज़्यादा मुझे उनसे मिला है। और जहाँ तक मैं सोचता हूँ कि ये फिल्म जो है एक इतिहास रचेगी, क्योंकि जितने लोग इस फिल्म से जुड़ रहे हैं कहीं ना कहीं दिल से सभी चाहते हैं कि भाई कोतवाल लोग इस सामने आए और कुछ इस तरह से आए कि लोगों की सोच बदल जाए। बस यही मेरी सोच है। यासाठी हा चित्रपट तयार करणारी टीम माथेरानमध्ये येऊन प्रत्येक ठिकाणची पाहणी करून याची शूटिंग 5 फेब्रुवारीपासून माथेरानमध्ये सुरू करणार आहे। या चित्रपटात ज्या लोकांना काम करायचे असेल त्यांचे ऑडिशन 30 जानेवारी रोजी माथेरानमध्ये घेण्यात येईल असे चित्रपटाचे दिग्दर्शक एस प्यारेलाल यांनी सांगितले। ती जाण असते अशा मातीतली माणसं जर घेतली तर ते काम परफेक्ट होते। कारण मातीची जी मातीसाठी जगावं, मातीसाठी मारावं, माती लई थोरं, तिला कसंही सरावं ह्या उक्तीप्रमाणे जर आपण विचार जर केला तर ह्या मातीतली माणसं जर घेतली तर त्यांना आत्मीयता निर्माण होईल। आणि म्हणून मी असा विचार केला की भाई कोतवाल यांचं जीवनचरित्र जर बघितलं तर आता 4थीची शाळा त्यांची या ठिकाणी। आणि मी एक विचार केला की मग त्याच शाळेतली जर मुलं घेऊन आणि त्याच शाळेमधला जर 4थी इयत्तेतला मुलगा घेऊन जर भाई कोतवालांचं बालपण जर त्याच्या स्वरूपात जर साकार होत असेल तर ही गोष्ट मला असं वाटतं की इतिहासामधली वेगळ्या प्रकारची असणार आहे। यासाठी भाई कोतवाल यांचे घर आणि परिवार, भाईंनी शिक्षण घेतलेली शाळा, त्यांनी निर्माण केलेली व्यायामशाळा, नागरी पतसंस्था, त्यांचा इतिहास सांगणारी उद्याने या सर्वच गोष्टीची पाहणी केल्यानंतर या चित्रपटाची शूटिंग माथेरानमध्येच होईल असे एकनाथ देसले यांनी सांगितले। या चित्रपटात भाई कोतवाल यांची व्यक्तिरेखा प्रसिद्ध सिने अभिनेता अतुल कुलकर्णी करणार असल्याचे समजते। संवाद मराठीसाठी अजय कदम, माथेरान।